नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक खुसखुशीत पारंपरिक डिश, लाल भोपळ्याचे घारगे, जे खाल्ल्यावर एक क्षण वाटतं दुसरं कोणतंच गोड नको. तर आधी घेतला भोपळा, तो कापून त्याचे बारीक बारीक फोडी केल्या, साल आणि बिया काढून टाकल्या. आता गूळ घालायचा टप्पा आला, पण इकडे पाहते तर सैशाने त्यावर आधीच डल्ला मारला होता. असो, उरलेला एक वाटी गूळ व भोपळा टाकला कुकरमध्ये. यात पाणी टाकलेलं नाही. हे 15 मिनिट शिजवायचं. भोपळा बाहेर काढला व सगळं फ्रस्ट्रेशन त्यावर काढत चांगलं बारीक होईपर्यंत चिरडला. यात थोडं जायफळ, वेलची पूड आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. मग यात गव्हाचं पीठ जसं लागेल तसं टाकायचं आणि घट्ट मळून घ्यायचं. पण हो, मळताना थोडी काळजी घ्या, कारण हे थोडं गरम आहे. पीठ एकदम निबर आणि समजूतदार झाल्यावर त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. कढईत तेल गरम करून हे घारगे छान लालसर होईपर्यंत तळून घ्या. आपले घारगे तयार आहेत. तुम्हाला हा प्रकार माहिती होता का? आणि नसेल तर कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. वाव, पुरी थोडीशी चवीला गोड पण आहे आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत अजून छान लागते. कशी झाली? छान आहे. आवडली?